आज तीन जंक्शन डायोड मेळ्ळा गेले पण हांगा कितें आसतलें पी टायप सेमीकंडक्टर आनी हांगा कितें आसतलें एन टायप सेमीकंडक्टर दोन्ही सेमीकंडक्टर हांगा कितें करतले कंबायन म्हणजे मर्ज करतले आफ्टर कंबायनिंग कितें जातलें हे होल्स आसा पळय हे होल्स आसा पळय हे पॉझिटिव्ह न्हू आणि इलेक्ट्रॉन्स कितें नेगेटिव्ह सो होल्स फ्रॉम पी साइड आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स इलेक्ट्रॉन फ्रॉम एन साइड आणि हे होल्स कितें जातले अट्रॅक्ट जातले टुवर्ड्स इलेक्ट्रॉन आणि हे होल्स हांगा कितें आणि इलेक्ट्रॉन कितें जातले अट्रॅक्ट जातले टुवर्ड्स होल आणि इलेक्ट्रॉन हांगा कितें पॉझिटिव्ह नेगेटिव्ह कडेन कितें जातलो अट्रॅक्ट आणि नेगेटिव्ह पॉझिटिव्ह कडेन कितें जातलो अट्रॅक्ट अशें जातलें आणि हे बी अशें कितें हांगा आणि हे इलेक्ट्रॉन्स हांगा कितें सो कितें जातलें सगळं हे आसा पळय लेयर आसा पळय ही पॉझिटिव्ह लेयर आसा पळय ही होल्स आसा पळय ती सगळ्यो होल्स हे सायडीक वयतात सो हांगा चार्ज कितें येतलो नेगेटिव्ह कित्याक पॉझिटिव्ह चार्ज हे सायडीक वयता सो हांगा नेगेटिव्ह येतलो न्हू आणि नेगेटिव्ह चार्ज हे पळय हो इलेक्ट्रॉन हो इलेक्ट्रॉन हो इलेक्ट्रॉन हो इलेक्ट्रॉन हो इलेक्ट्रॉन हे सगळे इलेक्ट्रॉन्स हे सायडीक वयतात आणि नेगेटिव्ह चार्ज हे सायडीक येता म्हणजे हांगा कितें क्रिएट जातले पॉझिटिव्ह म्हणजे एक लेयर फॉर्म जातलो हांगा एक लेयर फॉर्म जातलो ते लेयर आमी कितें म्हणटा बरं डिप्लीशन लेयर डिप्लीशन लेयर और आमी म्हणू शकता तर डिप्लीशन रीजन तेका म्हणटा और डिप्लीशन लेयर आनी एक नाव आसता तेजें पोटेंशियल बॅरियर पोटेंशियल बॅरियर मागीर बॅरियर न्हू हो लेयर कितें बॅरियर कितें पोटेंशियल बॅरियर म्हणटा कित्याक हांगा एक नेगेटिव्ह चार्ज क्रिएट जाला हांगा कितें आसता नेगेटिव्ह पोटेंशियल आसतलें हांगा पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट जाला हांगा कितें आसतलें पॉझिटिव्ह पोटेंशियल आसतलें म्हळ्यार हांगा कितें आसा नेगेटिव्ह पोटेंशियल आनी हांगा कितें आसा पॉझिटिव्ह पोटेंशियल हेंचे मदीं कितें आसतलें पोटेंशियल डिफरन्स पॉझिटिव्ह नेगेटिव्ह पोटेंशियल डिफरन्स आसतलें सपोज हेजी पोटेंशियल डिफरन्स कितें VB हे लेयराचे पोटेंशियल डिफरन्स कितें VB VB आमी कितें म्हणटात कितें बॅरियर पोटेंशियल VB आमी कितें म्हणटात बॅरियर पोटेंशियल हे लेयर आमी कितें म्हणटात डिप्लीशन लेयर ऑर पोटेंशियल बॅरियर तशें कळ्ळें न्हू हे लेयर कशें फॉर्म जालो इलेक्ट्रॉन्स पळय होल्स फ्रॉम पी साइड मूव्स पळय होल्स मूव करतात फ्रॉम पी टू एन आणि इलेक्ट्रॉन्स मूव करतात फ्रॉम एन टू पी सो हांगा कितें येता नेगेटिव्ह चार्ज आणि हांगा कितें येता पॉझिटिव्ह चार्ज एक लेयर फॉर्म जाता ते लेयर आमी कितें म्हणटात डिप्लीशन लेयर ऑर पोटेंशियल बॅरियर हांगा कितें आसा नेगेटिव्ह पोटेंशियल हांगा कितें आसा पॉझिटिव्ह पोटेंशियल सो हांगा कितें आसतलें पोटेंशियल डिफरन्स आणि पोटेंशियल डिफरन्स कितें VB आणि VB आमी कितें म्हणटात बॅरियर पोटेंशियल आता लेयर आसा पळय तो कितें करतलो होल्सा मूव करू दिवचो ना फ्रॉम P टू N आणि इलेक्ट्रॉना मूव करू दिवचो ना फ्रॉम N टू P कित्याक मदीं कोण आसा बॅरियर आसा न्हू आतां हे होल्स म्हाका सांग हे सायड वयतले ना कोण मदीं आसा डिप्लीशन लेयर आणि इलेक्ट्रॉन्स हे सायड वयतले ना कोण मदीं आसा डिप्लीशन लेयर आणि VB आमी म्हणटात पोटेंशियल डिफरन्स म्हळ्यार बॅरियर पोटेंशियल आता सपोज VB ची व्हॅल्यू आसा 0.1 वोल्ट अशें कन्सिडर करा हांगा पोटेंशियल डिफरन्स कितें 0.1 वोल्ट हेची मिनिंग कितें खबर आहा आतां होल्सा सपोज मूव करपा जाय म्हळ्यार होल्सा सपोज हे डिप्लीशन लेयरा क्रॉस करपा जाय जाल्यार होल्सा कडेन कितली एनर्जी आसपा जाय 0.1 इलेक्ट्रॉन वोल्ट एनर्जी कितलेच आसूं जाय 0.1 कितें इलेक्ट्रॉन वोल्ट एनर्जी आसपा जाय तेन्नाच होल्स कितें मूव करतले फ्रॉम P टू N म्हळ्यार हे लेयरा कितें करतले क्रॉस करतले इलेक्ट्रॉन्साक कितल्याच एनर्जी जाय 0.1 इलेक्ट्रॉन वोल्ट टू मूव फ्रॉम N टू P केन्ना जेन्ना पोटेंशियल कितें आसपा जाय 0.1 वोल्ट सपोज वोल्टेज आसा 0.3 वोल्ट म्हळ्यार होल्साक कितली एनर्जी जाय टू क्रॉस द लेयर 0.3 इलेक्ट्रॉन वोल्ट हे इलेक्ट्रॉन्साक कितली एनर्जी जाय टू क्रॉस द जंक्शन 0.3 इलेक्ट्रॉन वोल्ट सपोज पोटेंशियल डिफरन्स आसा 1 इलेक्ट्रॉन 1 वोल्ट VB कितें 1 वोल्ट म्हळ्यार होल्साक कितली एनर्जी जाय टू मूव फ्रॉम P टू N 1 इलेक्ट्रॉन वोल्ट इलेक्ट्रॉन्साक कितली एनर्जी जाय फ्रॉम टू मूव फ्रॉम N टू P 1 इलेक्ट्रॉन म्हळ्यार सिग्निफिकन्स कळ्ळें कितें आसता सो आता हांवें कितें म्हणटलो हेका मातशें म्हणटात होल्स अशें मूव करता न्हू होल्स मूव करतात फ्रॉम P टू N हेका कितें म्हणटलो डिफ्युजन ऑफ होल्स फ्रॉम P टू N आणि हेका कितें म्हणटलो डिफ्युजन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम N टू P और हम ऐसे बोलू शकता हेका recombination of holes towards
इलेक्ट्रॉन फ्रॉम P to N और एका मेजर करू शकता recombination of electrons towards hole from N to P. म्हाका सांग हे होल हांगा वयता न्हू हे होल हांगा वयता म्हाका सांग हो होल आसा पळय हो होल हे इलेक्ट्रॉना कडेन कंबायन जायना रिकंबायन जायना जाता न्हू आता इलेक्ट्रॉन्स हे होला कडेन रिकंबायन जायना जाता सो एका कितें म्हणटलो डिफ्यूजन ऑफ होल्स फ्रॉम P to N और रिकॉम्बिनेशन ऑफ होल टुवर्ड्स इलेक्ट्रॉन फ्रॉम P to N पण हांगा एका कितें म्हणटले इलेक्ट्रॉन्स हांगा डिफ्यूज जाता सो डिफ्यूजन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम N to P और हांव करू शकता रिकॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम N to P आता कितले सांगले पळय हांवें सांग बरयलें सारको आसा वर्किंग हे एग्जाम येता 2 मार्क्सां लागून 3 येयलो न्हू 3 मार्क्सां मे बी येवं शकता हेचे सिंबॉल कितें दाखयता तुमकां हे पळयात सिंबॉल ऑफ PN जंक्शन डायोड सिंबॉल पळयात सिंबॉल अशें आसता हो आसता पळय फ्लॅट सायड तो कित्याक P सायड हो आसता P साइड आणि हो आसता N साइड हो पार्ट कितें N साइड आणि हो पार्ट कितें P साइड कितें आसता तुमी येतो कितें आसा आणि स्ट्रॉ केला P साइड आणि हो कितें N साइड तर हो पॉझिटिव्ह पार्टाक P साइड म्हणटले नेगेटिव्ह पार्टाक कितें म्हणटले N साइड म्हणटले अशें आज वाचा holes from P side are attracted towards electron in N side and electrons from N side are attracted towards hole in P side. In this way, diffusion of holes and electrons from P to N and N to P starts. This diffusion takes place till a layer is formed, which is called depletion layer or potential barrier. Answer the question. आता म्हाका सांग SP is losing holes ती किती लूज करता होल्स लूज करता न्हू and N is losing electrons so P will acquire negative potential right and N will acquire positive potential if any hole want to jump from P to N and electron want to jump from N to P a definite potential is required which is called barrier potential एक तर वर्किंग बरीला मार्क्स मेळटले वर्किंग न्हू हे बी बरोबर जाय ती डायग्राम दाखयतले आनी मग सिंबॉल बी दाखयतले आता म्हाका सांगा सपोज VBची व्हॅल्यू आसा 0.3 इलेक्ट्रॉन वोल्ट 0.3 वोल्ट 0.7 वोल्ट हाउ मच एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर होल्स टू मूव फ्रॉम P to N 0.7 इलेक्ट्रॉन वोल्ट आणि हे बी याद दवरा तुम्ही VB फॉर सिलिकॉन किती असता 0.7 वोल्ट असता आणि VB फॉर जर्मेनियम ते असता 0.3 वोल्ट याद So types of biasing in PN junction diode. आता हम पळया biasing म्हळ्यार कितें biasing म्हळ्यार कितें खबर आहा आमी करतले PN junction diode आसा पळय P आणि N हेका आमी कनेक्ट करतले विथ बॅटरी जेन्ना PN junction diode आमी PN junction diode आहा जेन्ना आमी बॅटरी लायतात तेका आमी म्हणटात biasing आता biasing की दोन टायपाचे आसता एक biasing आसता फॉरवर्ड biasing ऑफ PN junction diode आणि एक आसता रिवर्स biasing ऑफ PN junction diode आज फॉरवर्ड biasing म्हळ्यार कितें फॉरवर्ड बायसिंग म्हळ्यार कितें हो P आसा पळय तेका आमी कनेक्ट करतले विथ पॉझिटिव्ह टर्मिनल आनी हो N आसा पळय तेका आमी कनेक्ट करतले विथ नेगेटिव्ह टर्मिनल तेका म्हळ्यार हो पॉझिटिव्ह न्हू हो बी पॉझिटिव्ह सो पॉझिटिव्ह इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह नेगेटिव्ह इज कनेक्टेड टू नेगेटिव्ह सो सच बायसिंग इज नोन एज फॉरवर्ड बायसिंग आता हांगा कितें करतले आतां एक आसता रिवर्स बायसिंग म्हळ्यार कितें
positive is connected to negative and negative is connected to positive. So such biasing is known as reverse biasing. आता forward biasing of PN junction diode होणार आहे when P side of PN junction diode is connected to higher potential. Find higher potential of battery and N side of PN junction diode is connected to lower potential. Such biasing is known as forward biasing of PN junction diode. Reverse biasing of when P side of PN junction diode is connected to lower potential of battery and N side of PN junction diode is connected to higher potential of battery and such biasing is known as reverse biasing. तो हल्ला असते पण काय ना सो हम दोन टाइप शिकले पळय एक असता फॉरवर्ड बायसिंग आणि एक असता रिव्हर्स बायसिंग आता आपण पळया आम्ही फॉरवर्ड बायसिंग ऑफ पीएन जंक्शन डायोड सो आता आमकी जातले मग सम पी साइड इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल and N side is connected to negative terminal अशा असता आता आमका पॉझिटिव्ह नु आणि नेगेटिव्ह आता पॉझिटिव्ह किती करतलो हे पॉझिटिव्ह होल्स असतो इथे किती करतलो पॉझिटिव्ह हे पॉझिटिव्ह किती करतलो रिपेल होल्स पॉझिटिव्ह नु आणि हो बी पॉझिटिव्ह हो पॉझिटिव्ह हे पॉझिटिव्ह किती करतलो रिपेल आता हो नेगेटिव्ह हे नेगेटिव्ह इलेक्ट्रॉन किती करतलो रिपेल कळ्ळें हो पॉझिटिव्ह साइड सो हांगा बी पॉझिटिव्ह आसतलो हो पॉझिटिव्ह हे पॉझिटिव्ह किती करता रिपेल आता नेगेटिव्ह हांगा किती आसतले नेगेटिव्ह हो नेगेटिव्ह हे नेगेटिव्ह इलेक्ट्रॉन किती करता रिपेल सो बेसिकली म्हाका सांग हम किती करता हो पॉझिटिव्ह हे पॉझिटिव्ह रिपेल करता हो नेगेटिव्ह हे नेगेटिव्ह रिपेल करता तर डिप्लीशन लेयराची विड्थ वाढतले देवतले सो डिप्लीशन लेयराची थिकनेस किती जाता डिक्रीज जाता इन फॉरवर्ड बायस कित्याक हो पॉझिटिव्ह होल्सा रिपेल करता टुवर्ड्स द जंक्शन आणि हो नेगेटिव्ह हे नेगेटिव्ह किती करता रिपेल करता टुवर्ड्स द जंक्शन तेका लागून किती जाता लेयर आसता त्याची थिकनेस किती जाता डिक्रीज जाता आता थिकनेस डिक्रीज जाल्यार म्हाका सांग हे इलेक्ट्रॉन्स आता हे होल्स इझिली मूव करपाक पावतले फ्रॉम पी टू एन लेयराची थिकनेस देवली रेजिस्टन्स देवलो थिकनेस देवलो बॅरियर देवलो आता हे इलेक्ट्रॉन्स आता हे होल्स इझिली मूव करपाक पावतले न्हू पी टू एन आणि इलेक्ट्रॉन्स मूव करपाक पावतले फ्रॉम एन टू पी थिकनेस देवले कळ्ळें म्हणजे रेजिस्टन्स देवलो न्हू सो इझिली मूव करपाक पावतले तेमी कळ्ळें फ्रॉम पी टू एन एंड एन टू पी आता होल्स इझिली मूव करतात फ्रॉम पी टू एन आणि इलेक्ट्रॉन्स इझिली मूव करतात फ्रॉम एन टू पी म्हणजे करंट वाढतले देवतलो मूवमेंट जातो होल्साचे मूवमेंट जाता इलेक्ट्रॉन्साचे मूवमेंट जाता सो करंट वाढतलो सो ड्युरिंग फॉरवर्ड बायस किती जाता इतली आता डिप्लीशन लेयराची विड्थ किती जाता डिक्रीज movement of holes and electrons becomes easy and because of it current will increase but याचे पोटेंशियल किती आहे लेयराचे पोटेंशियल डिफरन्स किती आहे v बी असतो नो आणि बॅटरीचे पोटेंशियल किती आहे v बॅटरीचे पोटेंशियल किती आहे v आता फर्स्ट केस असता की v इज लेस दॅन v म्हणजे बॅटरीचे पोटेंशियल कमी आसा लेयराचे पोटेंशियल चड आसा तेन की जातले बरं हांगा हे जावची ना पण हो लेयर आसपय तो थिकनेस डिक्रीज जावची ना हो लेयर आसपय तेची थिकनेस डिक्रीज जावची ना फॉर एक्झाम्पल बॅटरीची वोल्टेज आसा 10 वोल्ट आणि VBची व्हॅल्यू आसा 20 वोल्ट हांगा वोल्टेज किती आसा 20 वोल्ट लेयराची पोटेंशियल डिफरन्स किती आहे 20 बॅटरीची पोटेंशियल डिफरन्स किती आहे 10 म्हणजे किती आहे V इज लेस दॅन VB then मग सांग हे लेयराची थिकनेस देवतले डिक्रीज जातले ना but second case if V is greater than equal to VB म्हणजे किती सपोज V ची व्हॅल्यू आसा 20 वोल्ट बॅटरी पोटेंशियल आसा 20 आणि लेयराचे बी पोटेंशियल किती आहे 20 तेन्ना किती जातले हे हो थिकनेस आसतो तो किती जातलो डिक्रीज कित्याक V is greater than equal to either V is equal to VB or greater than VB either 20 आसपास शकता या मोर दॅन 20 आसपास शकता तेन्ना लेयराची थिकनेस किती जातले डिक्रीज जातले जेन्ना पोटेंशियल डिफरन्स लेस दॅन VB आसतले तेन्ना थिकनेस डिक्रीज जातले ना जेन्ना पोटेंशियल डिफरन्स म्हणजे बॅटरी वोल्टेज इज ग्रेटर दॅन इक्वल टू VB देन ओनली देयर डिप्लीशन लेयर किती जातले थिकनेस किती जातले डिक्रीज जातले सो आता सो ड्यूरिंग फॉरवर्ड बायसिंग द थिकनेस ऑफ डिप्लीशन लेयर decreases because कित्याक holes from P to N and electrons from N to P are repelled towards junction by
बॅटरी मागीर आमी दोन केस शिकतात केस वन कितें when V is less than dV. So during this case कितें जाता holes from P side and electrons from N side are not able to cross the junction. Thus no current will flow and so diode will not conduct. अशें बी चिंतू शकता तुमी जाल्यार पळय V less than dV म्हणल्यार कितें हे इलेक्ट्रॉन हांगा क्रॉस करचे म्हळ्यार होल्स आसा पळय ते जंक्शना क्रॉस करूंक पावचे ना आनी इलेक्ट्रॉन्स आसा पळय ते जंक्शना क्रॉस करूंक पावचे ना केन्ना जेन्ना V less than बट V greater than equal to VB असल्यार हे होल्स कितें करतले हे जंक्शना क्रॉस करतले आनी इलेक्ट्रॉन्स हे इलेक्ट्रॉन्स आसा पळय हे जंक्शना क्रॉस करतले सपोज फॉर एग्जांपल बॅरियर पोटेंशियल आसा 5 वोल्ट आनी बॅटरीज पोटेंशियल आसा 2 वोल्ट बॅरियर पोटेंशियल आसा 5 वोल्ट बॅटरीज पोटेंशियल आसा 2 वोल्ट आतां म्हाका सांगा होल हे जंक्शना क्रॉस करूंक पावतले ना कित्याक V is less than VB. Suppose V आसा 6 volt, then yes, holes कितें move करतले from P to N आणि electrons move करतले from N to P. सांगितला. During this case, holes from P side and electrons from N side are not able to cross the junction. Thus, no current will flow, and so diode will not conduct. But आता हम किती but a small amount of current is formed due to movement of minority charge carriers. आता हम minority charge carrier कोण इलेक्ट्रॉन हम minority charge carrier कोण होल्स आता किती जाता आता इलेक्ट्रॉन्स आसा पळय हे इलेक्ट्रॉन्स आणि पॉझिटिव्ह आता इलेक्ट्रॉन किती जातले अट्रॅक्ट जातले टुवर्ड्स दिस पॉझिटिव्ह जावची ना तर हो इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट जातलो टुवर्ड्स दी पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रॉन फ्लो करू लागचे ना तर मायनॉरिटी चार्ज कॅरियर म्हणटा हे इलेक्ट्रॉना पळया हो इलेक्ट्रॉन नेगेटिव्ह हो कितें पॉझिटिव्ह सो इलेक्ट्रॉन्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स दिस पॉझिटिव्ह टर्मिनल सो इलेक्ट्रॉन अशें मोशन करू लागतले करंट अशें फ्लो करची ना अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन आता हांगा पळया आता होल्स आसा पळय पॉझिटिव्ह न्हू होल्स म्हाका सांग हे होल्स हे नेगेटिव्हा कडेन अट्रॅक्ट जावचे ना ही होल्स मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स सो होल्स हांगा मोशन करू लागतले अशें आणि करंटाचे डायरेक्शन किती असतले इज डायरेक्शन ऑफ होल्स म्हणल्यार कितें इलेक्ट्रॉन्स अशें मोशन करतात करंट अशें मोशन करतात होल्स अशें मोशन करतात करंट अशें मोशन करतात सो बेसिकली करंट प्रोड्यूस जाता न्हू कोणा लागून ड्यू टू मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स रायट सो दॅट बरेला बट अ स्मॉल तो करंटाची व्हॅल्यू चड आसची ना कित्याक मायनॉरिटी कमी आसा न्हू तीनच इलेक्ट्रॉन आसा तीनच होल आसा सो करंट चड प्रोड्यूस जातले कमी प्रोड्यूस जातले कमी अमाउंट ऑफ करंट प्रोड्यूस जातले सो दॅट बरेला बट अ स्मॉल अमाउंट ऑफ करंट इज फॉर्म्ड ड्यू टू द मूवमेंट ऑफ मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स केस 2 कितें when V greater than equal to VB आता हांगा कितें जाता ड्यूरिंग दिस केस holes from P side and electrons from N side are able to cross the junction and hence large amount of current flows and so PN junction diode conducts. Last point कितें during forward biasing resistance of diode decreases म्हाका थिकनेस देंवता न्हू रेजिस्टन्स देंवचे ना हो तो रेजिस्ट करता न्हू इलेक्ट्रॉन्स होल्साक टू मूव फ्रॉम P to N आणि इलेक्ट्रॉन्स फ्रॉम N to P हो तो रेजिस्ट करना हेची थिकनेस देंवले म्हळ्यार रेजिस्टन्स कितें जाले डिक्रीज जाले थिकनेस देंवता सो रेजिस्टन्स कितें जाता डिक्रीज जाता सो कळ्ळें कितें जाता फॉरवर्ड बायस आमी कितें करतात P आसता N आसता हे दोग जाण P आमी कनेक्ट करतात विथ पॉझिटिव्ह N आमी कनेक्ट करतात विथ नेगेटिव्ह सो कितें जाता सपोज V इज लेस आता मागीर कितें जाता पोटेंशियल कितें जाता हो पॉझिटिव्ह आसा पळय हे पॉझिटिव्ह कितें करतलो रिपेल करतलो हो नेगेटिव्ह हे नेगेटिव्ह कितें करतलो रिपेल करतलो सो थिकनेस कितें जातले वाडटले देंवतले बट हांगा बी दोन केस आसतात इफ V इज लेस दॅन VB सपोज V इज लेस दॅन VB जाल्यार होल्स हांगा मूव करूंक पावतले ना इलेक्ट्रॉन हांगा मूव करूंक पावतले ना बट V इज ग्रेटर दॅन इक्वल टू VB असल्यार होल्स मूव करूंक पावतले येस इलेक्ट्रॉन्स मूव करूंक पावतले येस आता हांगा मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स बी आसतात हांगा इलेक्ट्रॉन्स आसतले आनी हांगा कितें आसतले होल्स आसतले आता इलेक्ट्रॉन्स कितें जाता ते अट्रॅक्ट जातात टुवर्ड्स पॉझिटिव्ह सो इलेक्ट्रॉन अशें मोशन करतलो करंट अशें मोशन करतलो सेम हांगा बी
हांगा होल्स कितें आसतात मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स सो हे होल्स आसा पळय ते नेगेटिव्हा कडेन कितें जातात अट्रॅक्ट सो होल्स अशें मोशन करतले सो करंट असोच मोशन करतलो सो ड्यू टू मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स करंट प्रोड्यूस जाता आनी ते करंटाची व्हॅल्यू लार्ज आसता या लो आसता मिनिमम आसता कमी आसता एक्चुअली कमी आसता सो रेजिस्टन्स वाडटा ड्युरिंग फॉरवर्ड बायस देंवता कित्याक लेयराची थिकनेस देंवता सो रेजिस्टन्स कितें जातालो देंवतालो आतां हांव सांगा हांगा 5 वोल्ट आसा न्हू आतां होल्सा सपोज मूव करपाक जाय अशें हांगा सो कितली एनर्जी लागतले 5 इलेक्ट्रॉन वोल्ट आनी इलेक्ट्रॉन्स हांगा येवपाक लागून कितली एनर्जी लागतले 5 इलेक्ट्रॉन वोल्ट आतां रिवर्स बायसिंग पळया सो ड्युरिंग रिवर्स बायसिंग कितें जाता हांगा पळया L side is connected to negative and N side is connected to positive आता हो नेगेटिव्ह न्हू आनी हो कितें होल्स कितें पॉझिटिव्ह आतां पॉझिटिव्ह कितें जातले अट्रॅक्ट जातले टुवर्ड्स नेगेटिव्ह सो होल्स सगळे अशें मोशन करचे ना तर हो डिप्लेशन लेयराची स्पीड कितें जाता हांगा इन्क्रीज जाता डिप्लेशन लेयराची स्पीड कितें जाता इन्क्रीज जाता सेम हांगा पळया हो इलेक्ट्रॉन नेगेटिव्ह आनी हो कितें पॉझिटिव्ह सो दीस इलेक्ट्रॉन्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स द बॅटरी ते इलेक्ट्रॉन्स अशें मोशन करतले अशें म्हळ्यार होल्स अशें मोशन करतात इलेक्ट्रॉन्स अशें मोशन करतात सो बेसिकली डिप्लेशन लेयराची विड्थ म्हळ्यार थिकनेस वाडटा देंवता वाडटा इन्क्रीज जातले सो तेच बरयलां सो ड्युरिंग रिवर्स बायसिंग द थिकनेस ऑफ डिप्लेशन लेयर increases and holes from P side and electrons from N side electrons from N side are attracted towards battery so no crossing of holes and electrons will take place हम सांग होल्स ह्या साइड वयतात इलेक्ट्रॉन्स ह्या साइड वयतात हम सांग होल्स ह्या जंक्शना क्रॉस करतात ना होल्स अशें गेल्यार क्रॉस करतात न्हू होल्स अशें मोशन करतात सो हे होल्स हे जंक्शना क्रॉस करतात ना हे इलेक्ट्रॉन्स हे जंक्शना क्रॉस करतात ना कळलं पळय होल्स अशें मोशन करतात म्हळ्यार जंक्शना क्रॉस करतात तेमी ना इलेक्ट्रॉन्स अशें मोशन करतात जंक्शना क्रॉस करतात तेमी ना तेच बरयलां सो कितें बरयलां हांगा N side are attracted towards the battery so no crossing of holes and electrons takes place and thus no current will flow but a small amount of current is formed due to minority charge carriers in reverse direction आराम कर और नेगेटिव नो minority charge carriers किती नेगेटिव और नेगेटिव बात करतलो रिपेल करतलो अशें करंट कशें प्रोड्यूस जातलें अशें आता पॉझिटिव्ह आणि हो पॉझिटिव्ह मायनॉरिटी पळया हो पॉझिटिव्ह आणि हो पॉझिटिव्ह हे पॉझिटिव्ह कितें करतलो रिपेल असो करंट कितें आसतलें सेम डायरेक्शन ऑफ होल्स म्हळ्यार करंट म्हळ्यार कितें बेसिकली हांगा आमकां कितें मेळटा एक स्मॉल अमाउंट ऑफ करंट मेळटा ड्यू टू मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स बट इन रिवर्स डायरेक्शन मागीर हांगा आतां करता वोल्टेज वाडयता वोल्टेज वाडयल्यार कितें जातलें हांगा एट्रॅक्शन वाडटले होल्साचें एट्रॅक्शन वाडटले आनी हांगा इलेक्ट्रॉन्साचें एट्रॅक्शन वाडटले म्हळ्यार वोल्टेज वाडयल्यार कितें जातलें होल्स आनी एट्रॅक्ट जातलो असो इलेक्ट्रॉन्स आनी एट्रॅक्ट जातलो असो डिप्लेशन लेयराची थिकनेस वाडची ना वोल्टेज वाडयलो थिकनेस वाडले वोल्टेज वाडयलो थिकनेस वाडले वोल्टेज वाडयलो थिकनेस वाडले वोल्टेज वाडयलो थिकनेस वाडले परत वोल्टेज वाडयलो हो लेयर कितें जातलो ब्रेक हो लेयर कितें जातलो ब्रेक वोल्टेज वाडयल्यार थिकनेस वाडटलो वोल्टेज वाडयल्यार थिकनेस वाडलो वोल्टेज वाडयल्यार थिकनेस वाडलो एक पर्टिक्युलर वोल्टेजाचेर कितें जातलें हो लेयर कितें जातलो ब्रेक जातलो त्या पर्टिक्युलर वोल्टेजाक कितें म्हणटात ब्रेक डावन वोल्टेज सपोज एट 10 वोल्ट लेयर ब्रेक जाता एट 10 वोल्ट लेयर ब्रेक जाता हे 10 वोल्ट कितें म्हणटालो ब्रेक डावन वोल्टेज सो बरयला if we increase the voltage beyond the unit breakdown of depletion layer will occur which is called reverse breakdown कित्या breakdown reverse breakdown कित्या म्हणतात reverse बायसिंग नो ते breakdown आमी म्हणतात reverse breakdown and that voltage is called breakdown voltage
आता हांगा ड्युरिंग ब्रेकडाउन ऑफ डिप्लीशन लेयर आता पळय सपोज हो लेयर ब्रेक जालो आता कितें जातलें लेयरच ना म्हळ्यार हे होल्स कितें फ्री टू मूव फ्रॉम पी टू एन आनी इलेक्ट्रॉन्स आर फ्री टू मूव फ्रॉम एन टू पी लेयरच ना जाल्यार कितें जातलें हे सगळे होल्स कितें जातले फ्री जातले न्हू आता कोण लेयरच ना सो ती इजिली मूव करतले फ्रॉम पी टू एन आनी इलेक्ट्रॉन्स इजिली मूव करतले फ्रॉम एन टू पी त्या मदीं लेयरच ना तो चड अमाउंट ऑफ करंट फ्लो जातलो तेच बरयला ड्युरिंग ब्रेकडाउन ऑफ डिप्लीशन लेयर पळय होल्स एंड इलेक्ट्रॉन्स बिकम्स free from depletion layer and large number of electrons and holes starts crossing the junction, thus large amount of current will flow and diode will get damaged. Layer मोडलो त्यात इजिली मूव करूंक लागतले होल्स फ्रॉम पी टू एन आणि इलेक्ट्रॉन्स इजिली मूव करपाक पावतले फ्रॉम एन टू पी सो लार्ज अमाउंट ऑफ करंट प्रोड्यूस जातले डायोडा भितर एंड सो डायोड कितें जातलो डॅमेज डॅमेज त्याक लागून आमी रिवर्स बायसिंग केन्ना यूज करना कित्याक यूज करना आमी रिवर्स बायसिंग कित्याक लेयर ब्रेक जाता फॉरवर्ड लेयर ब्रेक जाता ना रिवर्सा कितें जाता लेयर कितें जाता ब्रेक तेका म्हणून बरयला देयरफॉर पीएन जंक्शन डायोड वर्क्स ओनली इन फॉरवर्ड बायसिंग देन रिवर्स अशें तुमकां बरेच पडटा 3 मार्क्स मेळटले